परमपवित्र रामकथा, या रामकथेमध्ये आपण जाऊन पोहोचलो होतो की राम अयोध्येला आले विद्या अर्जन करून. एक दिवस विश्वामित्र आले अयोध्येमध्ये. साधू संत आपल्या घरी यावेत, संत येते घरा तोची दिवाळी दसरा, ही म्हण महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे आणि ते सत्य आहे की साधू संत येत असताना ते कधी एकटे येत नसतात, आपल्या पूर्वजांच्या पुण्याईने येतात आणि ते जेव्हा आपल्या घरी येऊन जातात त्या दिवसानंतर आपल्या घरामध्ये खूप काही मोठं परिवर्तन झालेलं असतं, अरिष्ट संपत असतं, सगळे सुखाचे दिवस आलेले असतात, जीवनामध्ये एक मंगलता निर्माण झालेली असते. विश्वामित्र आले आणि विश्वामित्र आल्यानंतर स्वागत केलेले विश्वामित्रांचं, या गुरुदेव बसा. पाद्यपूजन केलं, पुष्पहार गळ्यामध्ये घातला आणि आता राजा दशरथ म्हणतात, महाराज खूप दिवसानं आलात, आनंद वाटतोय, पण येण्याचं प्रयोजन काय? काही जर माझ्याकडनं सेवा मदत हवी असेल तर मी देतोय, कान देऊ नाही का? विश्वामित्रजी आलेत, राजाचा सन्मान सत्कार स्वीकारलाय त्यांनी, पण अजून मी कशासाठी आलोय ही गोष्ट सांगितली नाही, अजून काही मागणी पण केली नाही. तरी राजा दशरथ म्हणतायत की महाराज तुम्हाला जर काही हवं असेल तर मी देतो, कारण तुमच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं ज्या राजाला एकही संतान नव्हतं त्या राजाला तुमच्यासारख्यांच्या कृपा आशीर्वादानं 4-4 संतान झालेली आहेत. तुम्हाला जे हवं असेल ते मी देईल, धेनू धूण धन धुरी धाम जे पाहिजे ते देतो. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, राजा मागण्यासाठीच आलोय, पण तू एवढा आनंदात आहेस की मी मागायच्या अगोदरच तू मला म्हणतोय की काही पण मागा, तुम्ही मागा, आम्ही द्यायला तयार आहे. एक गोष्ट कान देऊ नाही का? रामकथेमध्ये बसलेल्या सगळ्या श्रोत्यांनो कान देऊ नाही का? आनंदात कुणाला शब्द द्यायचा नाही, रागात काही बोलून जायचं नाही आणि दुःखात कुठला निर्णय घ्यायचा नाही. या 3 गोष्टी माणसानं जीवनामध्ये सांभाळायच्या, अडचणी आपल्या जीवनात येणार नाहीत किंवा कमी प्रमाणात येतील. काय काय? आनंदात कुणाला शब्द देऊन जाऊ नका. माणसं आनंदात आले ना खूप काही शब्द देऊन जातात, मग शब्द जर करणं पूर्ण झालं नाही, शब्द सांभाळता नाही आला तर मग अडचणी होतात. काय म्हणे मोठ्या थाटानं बोलतो आणि शब्द सांभाळत नाही. मग आनंदात कुणाला काही शब्द देऊन जाऊ नका, रागात काही बोलू नका. माणसं रागात आले की काहीतरी अडमधडम बोलून जातात, समोरच्याचं मन दुखावलं जाईल. शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरले पाहिजेत. रागात काही बोलून जाऊ नका आणि दुःखात कुठला निर्णय घेऊ नका. माणसं दुःखी झाली ना मग म्हणतात आता घरातच राहत नाही, घर सोडून जातो. असा दुःखात निर्णय घ्यायचा नाही. राजा खूप खुश होता. दशरथजी म्हणतात, महाराज तुम्ही जे मागाल ते मी देईल, सांगा तुम्हाला काय पाहिजे. आता रामकथा माणसाला इथे मागणी शिकवते, कुणाला मागावं, कुठे मागावं, कधी मागावं, काय मागावं, कसं मागावं. ज्याच्याकडे मागायला निघालो ना तो माणूस प्रसन्न पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा. नाही तर त्या माणसाची त्याच्या बायकोची घरात भांडणं झाले आणि आपण म्हटलं 10,000चं काम होईल का? तो म्हणतोय 10 रुपये सुद्धा मिळणार नाही, चला निघा. का? वेळ चुकली मागायची. समोरचा व्यक्ती प्रसन्न असेल तर त्या वेळेला मागा. कुणाला मागा? ज्याच्याकडे देण्याची दानत आहे त्या माणसाला मागा, ज्याच्याकडे दातृत्व भाव आहे त्याला मागा. आणि असं मागणं मागा की त्या मागण्यातून आपल्यासहित सगळ्यांचं भलं होईल, असं मागा. आता इथे विश्वामित्र आले, राजा मागायला चालूय मी, देशील? तुम्ही जे मागाल ते देईल, घे रामाची शपथ. रामाच्या शपथेची गरज काय आहे? तुम्ही जे मागाल ते मी देईल. मग मागितलं, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. राजा तुझा ज्येष्ठ पुत्र राम मला दे. राम म्हटल्यानंतर दशरथजी दचकले. हे काय मागता महाराज तुम्ही? माझा पुत्र राम? राम तर माझा प्राण आहे. 9 सायासानं मुलं मला झालेली, त्याच्यामध्ये माझा प्रियपुत्र राम तुम्हाला कसा देऊ? मला माफ करा, मी राम नाही देऊ शकत. राजा काही क्षणापूर्वी तू म्हणत होता तुम्हाला जे पाहिजे ते मी देईल, मी तर मागितलं पण नव्हतं. अयोध्येचा राजा आहे, अरे तुझ्या कुलाची परंपरा आहे, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आणि तू वचन मोडतोय स्वतःच. देतो देतो म्हणतो आणि आता म्हणतो की राम देत नाही. महाराज हात जोडतो हा अयोध्येचा राजा तुम्हाला. माझी म्हातारपणाची लेकरं आहे ती. माझा राघव माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे. राम सोडून काही मागा,
कशासाठी पाहिजे? यज्ञाचं रक्षण करायचंय. यज्ञाचंच रक्षण करायचं ना. मी स्वतः येतो, सैन्य देतो, धान्य देतो, धन देतो, सगळं काही देतो महाराज, पण माझा राम नका मागू. राम माझा प्राण आहे. राजा, तुझं बाकीचं काहीच नकोय मला, द्यायचं तर राम दे, नाही तर निघालो मी. माझी विनंती आहे महाराज, राम नका मागू. मी राम नाही देणार. नाही देणार राजा, नाही देणार, नाही देणार, नाही देणार बाबा, नाही देणार रामाला. निघालो राजा मी. विश्वामित्र म्हणतात मला. बसलेलं आसन वाघाचं कातडं गुंडाळलं, बगलेत दाबलं, कमंडल उचलला, पायामध्ये खडाऊ सरकवली आणि आवेशात रागात निघाले विश्वामित्रजी. राजा लक्षात घे, विश्वामित्र म्हणतात मला. आणि विश्वामित्र जरासे कळत नसतील तर तुझे पूर्वज राजा हरिश्चंद्राची कथा आठव. काय अवस्था झाली होती राजा हरिश्चंद्राची. तो विश्वामित्र आहे मी, लक्षात घे. निघालो. अजूनही विचार कर. नाही बाबा, राम देत नाही, राम सोडून मागा, मला रामच पाहिजे राजा. निघालो मी. राजभवनाच्या 4-2 पायऱ्या उतरले, तेवढ्यात वशिष्ठ आले. हे काय केलंस तू राजा दशरथा? त्या महात्म्याचं माझं आधीच जमत नाही आणि राम देत नाही. रामाबद्दल कुठलं भय आणि भीती मनामध्ये बाळगू नको. अरे मी तर म्हणतो राम काय, लक्ष्मणालाही सोबत पाठवून दे. राम परब्रह्म आहे, कसली शंका मनामध्ये ठेवू नको. आणि गुरुनं सांगितल्यानंतर बळ आलं. गुरुबळ फार मोलाचं असतं आपल्या जीवनामध्ये. पळत सुटला राजा. महाराज रुक जाओ, रुक जाओ महाराज, रुक जाओ. नहीं रुकने वाला मैं अब राजा. महाराज मेरी बात सुनो. नहीं सुनूंगा. एक बार मेरी ओर मुड़ के देखो आप. मैं कुछ आपसे कहना चाहता हूँ. मुझे कुछ नहीं सुनना राजा, मैं जा रहा हूँ. महाराज माझा ऐका. राम काय, लक्ष्मणही घेऊन जा. वेगवान पावलांना ब्रेकच लागला, गर्रकन वळले विश्वामित्र. काय बोलला राजा तू? राम आणि लखन दोघांना घेऊन जा. खरंच? खरंच. मग राम आणि लक्ष्मण दोघांना विश्वामित्र सोबत पाठवायची पूर्ण तयारी चालू झाली. विश्वामित्रजींनी आणलेला रथ तो सजल्या गेला. त्या रथामध्ये राम लक्ष्मण दोघे जण बसले. आईचा जीव कासावीस होत होता. दशरथजीलाही वाईट वाटत होतं, पण गुरु आज्ञा, राम आणि लक्ष्मण दोघांना पाठवलं. जात असताना गंगेच्या पात्रामध्ये रामरायाला अनेक धनुर्विद्येचं ज्ञान दिलं. धनुर्विद्येतल्या काही गोष्टी सांगितल्या राम आणि लक्ष्मणजीला. आपण दिलेलं ज्ञान रामाला पचलंय का नाही, पेललंय का नाही. शाळेमध्ये गुरुजी शिकवत असतात, पण गुरुजींनी शिकवलेलं विद्यार्थ्यांना किती अनुग्रह म्हणजे किती ग्रहण केलंय, किती आत्मसात केलं, हे पाहण्यासाठी परीक्षा असते. तसं आता रामाला तर आपण धनुर्विद्या दिली आहे, पण दिलेलं रामाला किती पचलंय, रामानं किती स्वीकारलं, हे पाहण्यासाठी परीक्षा. ज्यांनी खूप चांगला अभ्यास केला ते लेकर मेरिटमध्ये येतात. ज्यांनी शिकवताना इकडे इकडे पाहिलं, दुर्लक्ष केलं, याच्या वहीत पहा, त्याच्या डोक्याकडे पहा, याचं दप्तर पहा, मग तशा लेकरांना काही येत नाही. तशी लेकर फार अडमुठी असतात. अडमुठी म्हणजे कशी सांगते मी तुम्हाला. काही काही लेकरं एवढी अवघड असतात ना. एकदा रस्त्यावरनं एक आजोबाने त्यांचा नातू निघाला. समोर त्या कार्ट्यानं 8 दिवसापासून शाळा बुडवलेली होती. समोरून गुरुजी दिसले. आजोबा घाबरले. आजोबा म्हटले, पप्या पटकन माझ्या पाठीमागे लप, गुरुजी समोरून आलेले आहेत. 8 दिवसापासून तू शाळा बुडावली, आता गुरुजी तुला खूप मारतील, पटकन माझ्या पाठीमागे लप. कार्ट बोलला, आजोबा मला लपायची काहीच गरज नाही, तुम्हीच लपा. आजोबा बोलले, शाळा तू बुडवली, मी का लपू? म्हणे आजोबा गुरुजी तुम्हाला पाहून घाबरतील म्हणून तुम्ही लपा. म्हणे का बरं, मला पाहून का घाबरतील? आजोबा मी शाळेमध्ये सांगितले माझे आजोबा मेलेत म्हणून, तुम्हाला भूत भूत म्हणून घाबरतील, ते तुम्हीच लपा. काही कार्टे एवढे विचित्र. गुरुजींनी शाळेमध्ये शिकवलं 12 खडे, 1 2 3 4 11 12 15 पर्यंत. तर मग गुरुजींनी विचारलं, पोरांनो 15 फळांची नावं सांगा. सगळ्यांनी हात उंच केला. एकाला विचार, तू सांग पटकन 15 फळांची नावं. तो उठून उभा राहिला. गुरुजी आंबा, दुसरा संत्री, तिसरा चिकू, आणखी 12 फळांची नावं सांग. म्हणे 1 डझन केळी. 12 + 3 15. गुरुजींनी ज्ञान दिलंय, पण ते त्याला पचलंय का नाही ते पाहण्यासाठी परीक्षा.
तसं राघवेंद्र सरकाराला धनुर्विद्येचं ज्ञान दिलंय, पण राघवानं ते घेतलंय का, ग्रहण केलंय का, म्हणून त्राटकेचा प्रसंग समोर आहे. राघव, आपल्या सिद्ध आश्रमाकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक जवळचा आणि एक दूरचा. जवळच्या मार्गाने जाल तर त्राटिका नावाची राक्षसणी आहे, पण महाभयंकर आहे. दूरच्या रस्त्यानं काही अडचण नाही, कुणीकडनं जायचं, गुरुजी तुम्ही सांगाल तिकडून जाऊ. राघव, जवळ नको जायला, कारण जवळून ती त्राटिका आहे. गुरुजी तुम्ही सोबत असाल तर त्राटिका काय करेल आपल्याला, चला जवळच्या रस्त्यानं जाऊ. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दृष्टांचं निर्धारण करण्यासाठी भगवान परमात्माचा अवतार कार्य आणि साधू संतांना अभय देण्यासाठी देवाचा अवतार कार्य. पहिली राक्षसणी मारली भगवंतानं, त्राटका नावाची. ज्या जवळच्या रस्त्यावरनं चालले, रथाचा आवाज आला, गडगड गडगड करत चाललेला रथ. त्राटका आली, तिनं पकडण्याचा प्रयत्न केला. गुरुजी म्हणतात, राघव, ही त्राटका ही महाभयंकर आहे. भगवान सांगतात, काळजी करू नका गुरुदेव. भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सुटला बाण सुसू करत, त्याच बाणानं त्राटकेचा वध झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्राटका मरण पावली. गुरुजींना आनंद झाला आणि विश्वास आला, आता आपल्या यज्ञाचं रक्षण राघव करणार. पाहता पाहता सिद्ध आश्रमामध्ये यज्ञाला आरंभ झाला. यज्ञामध्ये मंत्र उच्चार, आहुत्या पडू लागल्या आणि मारीच आणि सुभाऊ नावाचे 2 राक्षस त्या यज्ञामध्ये हाडं मांस टाकू लागली. टाकणार, गुरुजींनी सांगितलं, राघव, हे राक्षस दरवेळेला माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात, यज्ञामध्ये विघ्न आणतात, त्यांना दंड द्या. राघवेंद्र सरकाराने सांगितलं, गुरुजी काळजी करू नका, यांना मी दंड देतो. राघवेंद्र सरकारानं भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सुटला बाण, एका बाणामध्ये सुभाऊ ठार केला. बिगर टोकाचा बाण काढला, धनुष्याला जोडला, सुटला सुसू करत बाण. आणि बिगर टोकाच्या बाणानं राघवेंद्र सरकारानं मारीचाला बिना तिकीट पाठवलं समुद्राच्या काठावर. जिकडे जाऊन पडला मारीच मामा, जसा शुद्धीवर आला तसा विचार करायला लागला, बाण बिगर टोकाचा होता म्हणून जमलं, जर टोकाचा बाण असता तर आपलं काय झालं असतं. जिथे पडला तिथेच रामाचं भजन करायला लागला. इकडे यज्ञ निर्विघ्नपणे पूर्ण झाला. यज्ञ व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर काही दिवस राम आणि लक्ष्मण तिथेच थांबले सिद्ध आश्रमामध्ये. एक दिवस राघव म्हणतात, गुरुदेव, आपल्याला अयोध्येला कधी जायचं आहे वापस. विश्वामित्र म्हणतात, राघव, मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञ आहे, तो धनुर्यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आपण अयोध्येला जाणार आहोत. म्हणे आपल्याला चला मिथिला नगरीला जायचं आहे. चला राघवा चला, पाहण्या जनकाची मिथिला, 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 पाहण्या जनकाची मिथिला. विश्वामित्र म्हणतात, राघव चला, धनुर्यज्ञ पूर्ण करायचं आहे. देश देशीचे राजे महाराजे राजकुमार तिथे मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. देशी देशीचे नृपती येऊन स्थिमित जाहले धनुष पाहुण, देशी देशीचे नृपती येऊन स्थिमित जाहले धनुष पाहुण, पाहताच ते उचलायाचा मोहतया जाहला, पाहण्या जनकाची मिथिला, 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 पाहण्या जनकाची मिथिला.
मिथिला। राघवेंद्र सरकार निघाले. राम लक्ष्मण विश्वामित्र चालल्यानंतर रस्त्यामध्ये एक आश्रम लागला. सुंदर आश्रम होता, पण त्या आश्रमात कोणी नव्हतं. आश्रमाच्या द्वारामध्ये एक शिळा होती. राघवेंद्र सरकाराने विचारलं, गुरुदेव, ही शिळा आणि हा आश्रम कोणाचा? राघवा, या आश्रमाची सुद्धा एक कथा आहे. म्हणे काय? ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या अतिशय सुंदर, ती वयामध्ये आली, उपवर झाली. तिला प्राप्त करण्यासाठी देवतांची गर्दी, रोजच चक्कर मारायचे अहिल्या आपल्याला मिळावी म्हणून. ब्रह्मदेवानं अहिल्याचा स्वयंवर सोहळा ठेवला, पण एक संकल्पन ठेवला. कोणता? जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालून येईल त्याला अहिल्या वरमाला घालणार. आता आपल्या बऱ्याच ग्रंथ पुराणामध्ये पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणेच्या खूप कथा आलेल्या आहेत. पहा, गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान मिळाला, तो कशानं? पृथ्वी प्रदक्षिणेनं. कार्तिक स्वामी गेले आणि त्यांनी इथेच आई वडिलांना चक्कर मारला. प्रदक्षिणेचं खूप मोठं पुण्य असतं. पण एक गोष्ट ऐका, ज्या वेळेला गणपती बाप्पांनी, कार्तिक स्वामी गेले पृथ्वी प्रदक्षिणा घालायला, महादेव म्हटले की पोरांनो, जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला पहिला पूजेचा मान मिळणार. कार्तिक स्वामी मोरावर बसून गेले प्रदक्षिणा घालायला. गणपती बाप्पा विचार करतायत की आपल्याला पहिला मान मिळवायचा आहे, पण 3 प्रदक्षिणा आपण पूर्ण करू शकत नाहीत. मग पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आईवडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे हे लक्षात घेऊन गणपती बाप्पांनी महादेवालाच प्रदक्षिणा घातली. सांगितलं, बाबा प्रदक्षिणा पूर्ण झाली, आता मला पहिला पूजेचा मान द्या. गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान मिळाला. कार्तिक स्वामी आले आणि कार्तिक स्वामी म्हटले, बाबा प्रदक्षिणा पूर्ण झाली. भगवान शंकर म्हणतात, कार्तिका, गणेशानं मान मिळवला. रडू लागले कार्तिक स्वामी. माता पार्वती म्हणतात, काय झालं? सगळा प्रकार कळाला की गणेशानं इथंच महादेवाला प्रदक्षिणा घातली, पहिला मान मिळवला आणि कार्तिक 3 चक्कर खाऊन आले पृथ्वीला. कुठली आई असेल माझ्या ताईंनो, आईला आपल्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू सहन होत नाहीत. कार्तिक स्वामींचं रडणं माता पार्वतीला सहन झालं नाही आणि माता पार्वती बोलल्या, भोलेनाथ, लेकरांमध्ये तुम्ही आजीदुजेपणा करता. एकाला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवता आणि एकाची तुम्हाला मारलेली प्रदक्षिणा स्वीकारता. भगवान भोलेनाथ, मी पार्वती सांगते, आजपासून महादेवाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. ही तुमची प्रदक्षिणा पहिली आणि शेवटची असेल. म्हणून महादेवाच्या मंदिरात जर कधी गेला तर महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही, त्याला पुण्य नाही पण दोष लागेल. आजपासून तुमची कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. माझ्या कार्तिकला सुद्धा कुठेतरी पूजेमध्ये पहिला मान द्या. गणपतीला तुम्ही पहिला मान दिला ना, माझ्या कार्तिकला पण द्या. महादेवानं सांगितलं, पार्वती, कोणतीही पूजा असेल, गणेशाच्या पूजेशिवाय ती पूजा सिद्ध होणार नाही. सुपारीच्या रूपामध्ये गणेशाची पूजा केली जाईल, पण त्या पूजेमध्ये कळसही फार महत्त्वाचा असतो. कोणती पूजा असेल, कलश स्थापना करावी लागते. आपल्याकडे सुद्धा कथेला कलश स्थापना केलेली आहे. तर त्या कलशामध्ये जो नारळ असेल तो कार्तिक स्वामीचं स्वरूप असेल, त्याच्याशिवाय कधी पूर्ण होणार नाही ती पूजा. सुपारी आणि नारळ पूजेमध्ये फार महत्त्वाचे असते. म्हणून आपल्या अनेक ग्रंथ पुराणामध्ये प्रदक्षिणेच्या कथा आलेल्या आहेत. तशी अहिल्या मिळावी म्हणून पण घातला, जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला अहिल्या प्राप्त होणार. सगळे देवता निघाले स्वतःच्या गाड्या घेऊन. गणपती बाप्पा पण त्याच्यामध्ये स्पर्धेत उतरले. गणपती बाप्पांचं वाहन बोललं, बाप्पा निघालात तुम्ही, पण तुम्हाला अहिल्या मिळणारच नाही, कारण सगळ्यांच्या गाड्या हायफाय आहेत. कुणाची गाडी 150च्या स्पीडनं पळते, कुणाची 200च्या स्पीडनं पळते, कुणी 100च्या स्पीडनं पळतं. कुणाची स्कॉर्पिओ आहे, कुणाची XUV आहे, कुणाची इनोवा आहे, कुणाची BMW आहे. एवढ्या भारी भारी गाड्या आणि एवढ्या फास्ट गाड्यांमध्ये आपला 3 चाकाचा रिक्षा कसा दम धरणार? आपलं 3 चाकाचं टमटम स्पर्धा जिंकू शकत नाही. गणपती बाप्पा म्हटले, स्पर्धा कुणाला जिंकायची? अगोदरच 2 सांभाळतो, नाकीनं वालाय. अरे दिसल्या, तू सांग पटकन 15 फळांची नावं. तो उठून उभा राहिला. गुरुजी, आंबा, दुसरा संत्री, तिसरा चिकू, आणखी 12 फळांची नावं सांग. म्हणे 1 डझन केळी.
12 + 3 15. गुरुजींनी ज्ञान दिलंय, पण ते त्याला पचलंय का नाही ते पाहण्यासाठी परीक्षा. तसं राघवेंद्र सरकाराला धनुर्विद्येचं ज्ञान दिलंय, पण राघवानं ते घेतलंय का, ग्रहण केलंय का, म्हणून त्राटकेचा प्रसंग समोर आहे. राघव, आपल्या सिद्ध आश्रमाकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक जवळचा आणि एक दूरचा. जवळच्या मार्गाने जाल तर त्राटिका नावाची राक्षसणी आहे, पण महाभयंकर आहे. दूरच्या रस्त्यानं काही अडचण नाही, कुणीकडनं जायचं, गुरुजी तुम्ही सांगाल तिकडून जाऊ. राघव, जवळ नको जायला, कारण जवळून ती त्राटिका आहे. गुरुजी तुम्ही सोबत असाल तर त्राटिका काय करेल आपल्याला, चला जवळच्या रस्त्यानं जाऊ. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दृष्टांचं निर्धारण करण्यासाठी भगवान परमात्माचा अवतार कार्य आणि साधू संतांना अभय देण्यासाठी देवाचा अवतार कार्य. पहिली राक्षसणी मारली भगवंतानं, त्राटका नावाची. ज्या जवळच्या रस्त्यावरनं चालले, रथाचा आवाज आला, गडगड गडगड करत चाललेला रथ. त्राटका आली, तिनं पकडण्याचा प्रयत्न केला. गुरुजी म्हणतात, राघव, ही त्राटका ही महाभयंकर आहे. भगवान सांगतात, काळजी करू नका गुरुदेव. भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सुटला बाण सुसू करत, त्याच बाणानं त्राटकेचा वध झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्राटका मरण पावली. गुरुजींना आनंद झाला आणि विश्वास आला, आता आपल्या यज्ञाचं रक्षण राघव करणार. पाहता पाहता सिद्ध आश्रमामध्ये यज्ञाला आरंभ झाला. यज्ञामध्ये मंत्र उच्चार, आहुत्या पडू लागल्या आणि मारीच आणि सुभाऊ नावाचे 2 राक्षस त्या यज्ञामध्ये हाडं मांस टाकू लागली. टाकणार, गुरुजींनी सांगितलं, राघव, हे राक्षस दरवेळेला माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात, यज्ञामध्ये विघ्न आणतात, त्यांना दंड द्या. राघवेंद्र सरकाराने सांगितलं, गुरुजी काळजी करू नका, यांना मी दंड देतो. राघवेंद्र सरकारानं भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला, सुटला बाण, एका बाणामध्ये सुभाऊ ठार केला. बिगर टोकाचा बाण काढला, धनुष्याला जोडला, सुटला सुसू करत बाण. आणि बिगर टोकाच्या बाणानं राघवेंद्र सरकारानं मारीचाला बिना तिकीट पाठवलं समुद्राच्या काठावर. जिकडे जाऊन पडला मारीच मामा, जसा शुद्धीवर आला तसा विचार करायला लागला, बाण बिगर टोकाचा होता म्हणून जमलं, जर टोकाचा बाण असता तर आपलं काय झालं असतं. जिथे पडला तिथेच रामाचं भजन करायला लागला. इकडे यज्ञ निर्विघ्नपणे पूर्ण झाला. यज्ञ व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर काही दिवस राम आणि लक्ष्मण तिथेच थांबले सिद्ध आश्रमामध्ये. एक दिवस राघव म्हणतात, गुरुदेव, आपल्याला अयोध्येला कधी जायचं आहे वापस. विश्वामित्र म्हणतात, राघव, मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञ आहे, तो धनुर्यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आपण अयोध्येला जाणार आहोत. म्हणे आपल्याला चला मिथिला नगरीला जायचं आहे. चला राघवा चला, पाहण्या जनकाची मिथिला, 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 पाहण्या जनकाची मिथिला. विश्वामित्र म्हणतात, राघव चला, धनुर्यज्ञ पूर्ण करायचं आहे. देशदेशीचे राजे महाराजे राजकुमार तिथे मिथिला नगरीमध्ये आलेले आहेत. देशी देशीचे नृपती येऊन स्थिमित झाले धनुष्य पाहून, देशी देशीचे नृपती येऊन स्थिमित झाले धनुष्य पाहून. पाहताच ते उचलायाचा मोहतया झाला, पाहण्या जनकाची मिथिला, पाहण्या जनकाची मिथिला, पाहण्या जनकाची मिथिला, पाहण्या जनकाची मिथिला.
मिथिला पाहण्या जनकाची मिथिला मिथिला राघवेंद्र सरकार निघाले. राम लक्ष्मण विश्वामित्र चालल्यानंतर रस्त्यामध्ये एक आश्रम लागला. सुंदर आश्रम होता, पण त्या आश्रमात कोणी नव्हतं. आश्रमाच्या द्वारामध्ये एक शिळा होती. राघवेंद्र सरकाराने विचारलं, गुरुदेव, ही शिळा आणि हा आश्रम कोणाचा? राघवा, या आश्रमाची सुद्धा एक कथा आहे. म्हणे काय? ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या अतिशय सुंदर, ती वयामध्ये आली, उपवर झाली. तिला प्राप्त करण्यासाठी देवतांची गर्दी, रोजच चक्कर मारायचे अहिल्या आपल्याला मिळावी म्हणून. ब्रह्मदेवानं अहिल्याचा स्वयंवर सोहळा ठेवला, पण एक संकल्पन ठेवला. कोणता? जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घालून येईल त्याला अहिल्या वरमाला घालणार. आता आपल्या बऱ्याच ग्रंथ पुराणामध्ये पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणेच्या खूप कथा आलेल्या आहेत. पहा, गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान मिळाला, तो कशानं? पृथ्वी प्रदक्षिणेनं. कार्तिक स्वामी गेले आणि त्यांनी इथेच आई वडिलांना चक्कर मारला. प्रदक्षिणेचं खूप मोठं पुण्य असतं. पण एक गोष्ट ऐका, ज्या वेळेला गणपती बाप्पांनी, कार्तिक स्वामी गेले पृथ्वी प्रदक्षिणा घालायला, महादेव म्हटले की पोरांनो, जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला पहिला पूजेचा मान मिळणार. कार्तिक स्वामी मोरावर बसून गेले प्रदक्षिणा घालायला. गणपती बाप्पा विचार करतायत की आपल्याला पहिला मान मिळवायचा आहे, पण 3 प्रदक्षिणा आपण पूर्ण करू शकत नाहीत. मग पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे हे लक्षात घेऊन गणपती बाप्पांनी महादेवालाच प्रदक्षिणा घातली. सांगितलं, बाबा प्रदक्षिणा पूर्ण झाली, आता मला पहिला पूजेचा मान द्या. गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान मिळाला. कार्तिक स्वामी आले आणि कार्तिक स्वामी म्हटले, बाबा प्रदक्षिणा पूर्ण झाली. भगवान शंकर म्हणतात, कार्तिका, गणेशानं मान मिळवला. रडू लागले कार्तिक स्वामी. माता पार्वती म्हणतात, काय झालं? सगळा प्रकार कळाला की गणेशानं इथंच महादेवाला प्रदक्षिणा घातली, पहिला मान मिळवला आणि कार्तिक 3 चक्कर खाऊन आले पृथ्वीला. कुठली आई असेल माझ्या ताईंनो, आईला आपल्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू सहन होत नाहीत. कार्तिक स्वामींचं रडणं माता पार्वतीला सहन झालं नाही आणि माता पार्वती बोलल्या, भोलेनाथ, लेकरांमध्ये तुम्ही आजीदुजेपणा करता. एकाला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवता आणि एकाची तुम्हाला मारलेली प्रदक्षिणा स्वीकारता. भगवान भोलेनाथ, मी पार्वती सांगते, आजपासून महादेवाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. ही तुमची प्रदक्षिणा पहिली आणि शेवटची असेल. म्हणून महादेवाच्या मंदिरात जर कधी गेला तर महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही, त्याला पुण्य नाही पण दोष लागेल. आजपासून तुमची कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. माझ्या कार्तिकला सुद्धा कुठेतरी पूजेमध्ये पहिला मान द्या. गणपतीला तुम्ही पहिला मान दिला ना, माझ्या कार्तिकला पण द्या. महादेवानं सांगितलं, पार्वती, कोणतीही पूजा असेल, गणेशाच्या पूजेशिवाय ती पूजा सिद्ध होणार नाही. सुपारीच्या रूपामध्ये गणेशाची पूजा केली जाईल, पण त्या पूजेमध्ये कळसही फार महत्त्वाचा असतो. कोणती पूजा असेल, कलश स्थापना करावी लागते. आपल्याकडे सुद्धा कथेला कलश स्थापना केलेली आहे. तर त्या कलशामध्ये जो नारळ असेल तो कार्तिक स्वामीचं स्वरूप असेल, त्याच्याशिवाय कधी पूर्ण होणार नाही ती पूजा. सुपारी आणि नारळ पूजेमध्ये फार महत्त्वाचे असते. म्हणून आपल्या अनेक ग्रंथ पुराणामध्ये प्रदक्षिणेच्या कथा आलेल्या आहेत. तशी अहिल्या मिळावी म्हणून पण घातला, जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला अहिल्या प्राप्त होणार. सगळे देवता निघाले स्वतःच्या गाड्या घेऊन. गणपती बाप्पा पण त्याच्यामध्ये स्पर्धेत उतरले. गणपती बाप्पांचं वाहन बोललं, बाप्पा निघालात तुम्ही, पण तुम्हाला अहिल्या मिळणारच नाही, कारण सगळ्यांच्या गाड्या हायफाय आहेत. कुणाची गाडी 150च्या स्पीडनं पळते, कुणाची 200च्या स्पीडनं पळते, कुणी 100च्या स्पीडनं पळतं. कुणाची स्कॉर्पिओ आहे, कुणाची XUV आहे, कुणाची इनोवा आहे, कुणाची BMW आहे. एवढ्या भारी भारी गाड्या आणि एवढ्या फास्ट गाड्यांमध्ये आपला 3 चाकाचा रिक्षा कसा दम धरणार? आपलं 3 चाकाचं टमटम स्पर्धा जिंकू शकत नाही. गणपती बाप्पा म्हटले, स्पर्धा कुणाला जिंकायची? अगोदरच 2 सांभाळतो, नाकीनं वालय. अरे त्यांना सांभाळता सांभाळता नाकीनं वालय. मग स्पर्धेत का उतरलात? प्रमाणपत्रासाठी, दुसरं काही नाही. कुठेतरी येईल उपयोगी प्रमाणपत्र, आम्ही पण होतो म्हणून.
ठीक आहे चला बाप्पा घेऊन जातो तुम्हाला, पण चढ लागला तर खाली उतरा आणि धक्का द्या, उताराला घेऊन जाईल मी तुम्हाला. उताराला उंदीर मामा गणपती बाप्पांना घेऊन जायचे आणि चढ लागला की म्हणायचे उतरा खाली द्या धक्का. अशी प्रदक्षिणा चालू झाली. इंद्र चंद्र गंधर्व सगळे एवढे पळतायत, कुणाचं कुणाकडे लक्ष नाही, कुणी कुणाला बोलत नाही. तेवढ्यामध्ये गौतम ऋषी गंगेचं स्नान करून आले. गौतम ऋषी म्हणतात इंद्र महाराज कुठे पळताय. इंद्राला काहीच ऐकू नाही आलं, कारण गाडीला वेगच तेवढा होता. चंद्राला विचारलं, कुणी सांगितलं नाही. मग गणपती बाप्पा आपल्या उंदराला धक्का देत होते. गणेशजी हे सगळे देवदेवता कुठे पळताय. गौतमजी ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या अतिशय सुंदर आहे, तिला मिळवण्यासाठी सगळेजण पळताय. पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा घालेल त्याला अहिल्या मिळणार आहे. अहो म्हणे इंद्र महाराजांना मी किती बोललो, त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. गणेशजी म्हणतात गौतम महाराज तुम्हाला बोलतील कसं, तुम्हाला बोलायच्या नादात जर कोणी ओव्हरटेक करून गेलं तर अहिल्या हातची जाईल ना. तुम्हाला कोणी बोलायला वेळ दिला नाही, आम्ही उगा अडचणीमध्ये आहोत म्हणून आता तुम्हीच मला मदत करा, धक्का देऊ लागा तुम्हाला एवढं सांगितल्याबद्दल. ठीक आहे. गौतमजी म्हटले चला आपण काही या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही किंवा आपल्याच्यानं हे होणार नाही. पण पुढे जात असताना एक काळी गाई बछड्याला जन्म देत होती. बछड्याला जन्म देत असताना लक्षात आलं वासराचं मुख गायीच्या उदरातून बाहेर येत आहे आणि एकीकडे गायीचं मुख आहे, म्हणजे द्विमुखी गाय. अशा गायीला लक्षात घ्या, वासराला ती जन्म देते, एकीकडे तिचं तोंड आहे, एकीकडे वासराचं तोंड बाहेर निघालंय. अशी गाय दिसली आणि ती जर आपली असेल गाय, संकल्प करून जर आपण ती दान केली तर पृथ्वी दानाचं पुण्यफल माणसाला प्राप्त होतंय. एवढं महत्व आहे तशा गायीचं दान करणं. लक्षात आलंय की हे पृथ्वीचं रूप आहे, हिलाच आपण प्रदक्षिणा घालू. सध्या हिची अवस्था पृथ्वी रूपात आहे. तिला प्रदक्षिणा घातली आणि गेले गौतमजी ब्रह्मदेवाकडे. म्हणे अशी अशी गाय बछड्याला जन्म देत होती, त्या स्थितीमध्ये तिला मी प्रदक्षिणा घातली, आता मला अहिल्या द्या. आणि वेद ग्रंथ पुराण सगळं शास्त्र चाळलं. लक्षात आलं गौतमजी बोलतायत ते बरोबर आहे. आणि अहिल्या गौतमजीला दिली. दोघांचा विवाह पूर्ण झाला. शेवटचं मंगल अष्टक चाललं होतं, तेवढ्यात इंद्र धापा टाकत आला. ब्रह्माजी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. तेवढ्यात वऱ्हाडी सावचित्त सावधान, वऱ्हाडी सावचित्त सावधान. लग्न झालं म्हणे हो गौतमजीनं. हे महात्मा आमच्या सोबत स्पर्धेत नव्हतेच तर त्यांना अहिल्या दिलीच कशी. सगळं सांगितलं. त्यांनी कशी स्पर्धा जिंकली. राग आला इंद्राला. इंद्र म्हणतात ब्रह्माजी अहिल्या गौतमजीला द्यायचीच होती तर आम्हाला का पळवलं. जीव धोक्यात घेऊन पळत होतो आम्ही, जीव धोक्यात घातला आमचा. कुणाला बोललो नाही, कुणाला वेळ दिला नाही. गाड्यावर गाड्या पळवतो आम्ही. एक तर डिझेलही गेलं ना, अहिल्या पण नाही मिळाली. विनाकारण त्रास झाला आम्हाला. पण याचा सूड घेईल मी. रागानं गेले इंद्र महाराज. आणि एक दिवस चंद्राचं सहाय्य घेतलं. चंद्राला कोंबडा केलं. कोंबडा आरवला. गौतम ऋषी स्नानाला गेले आणि मध्यरात्रीला इंद्र गौतमजीचं रूप धारण करून अहिल्याच्या त्या झोपडीमध्ये पर्णकुटीमध्ये आलेला आहे. मध्यरात्र आहे हे जेव्हा गौतमजीच्या लक्षात आलं, गौतमजी वापस आले. पर्णकुटीला थाप मारली. दार उघड अहिल्या. दचकली अहिल्या. माझा पती बाहेर आहे तर हा आतमध्ये कोण. इंद्र मूळ रूपात आला. अहिल्या मी इंद्र आहे. इंद्रा दृष्टा माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये तू इथे आलास, चालता हो इथून. इंद्र पळत सुटला. गौतमजीनं पाहिलं. राग आला. इंद्रा 1000 भग पडतील तुला, हे कपट केलंस तू. म्हणून इंद्रा पडली भगे. चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. अहिल्या तुला कळू नाही पती कोण आहे. दगड होऊन पडशील तू, शिळा होशील. स्वामी माझी काहीच चूक नाही हो, मला का शाप देता तुम्ही. गडबडा लुळू लागली. माफी मागितली आणि मग अहिल्याला उपशाप दिला. याच मार्गावरनं जेव्हा भगवान राम रूपामध्ये जातील अहिल्या, तेव्हा रामचरण धुलीनं तुझा उद्धार होईल. राघव हीच ती अहिल्या आहे जडशिळा होऊन पडलेली. तुमच्या चरणाची धूल जेव्हा तिच्या शिळेला स्पर्श करेल त्या अहिल्याचा उद्धार होईल. राजा राम पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन रामचंद्र सीताराम। पुढे निघाले राघव. गुरुजींना विचारतात, गुरुजी मिथिला नगरीमध्ये धनुर्यज्ञाचं आयोजन करण्याचं कारण काय? गुरुजींनी सांगितलं, राघव, राजा जनकजीकडे परशुराम यांनी, भगवान परशुराम यांनी शिवधनुष्य ठेवलेलं आहे. ते शिवधनुष्य हजारो मल्लांनाही उचलता उचलत नाही. त्या शिवधनुष्याची पूजा सीतेकडे आहे. जनकजीची मुलगी जानकी, तिला सीता म्हणतात. तिच्याकडे ती सेवा आहे. ती आजूबाजूनं रोज स्वच्छ करत होती. मग आजूबाजूनं सारवून घेणं, स्वच्छ करणं, पूजा करणं. जनकजी रोज दर्शनाला यायचे, पण धनुष्याच्या बाजूबाजूला थोडासा कचरा दिसत होता. एक दिवस त्यांनी पाहिलं की धनुष्याच्या खालनं सुद्धा सगळा कचरा काढलेला आहे. जनकजीने विचारलं, जानकी, रोज धनुष्याच्या आजूबाजूला कचरा दिसतोय, आज धनुष्याच्या खालनं कचरा नाहीये, कुठे गेला तो कचरा? कुणी काढला कचरा? कुणी सफाई केली? ती कुणी उचललं हे धनुष्य? बाबा, मीच उचललं. कसं उचललं बेटा? डाव्या हातानं धनुष्य उचललं जानकीनं आणि उजव्या हातानं असा हात फिरवून दाखवला. असं फिरवलं बाबा, असा कचरा काढला. डोळे दाबले जनकजीनं. बस जानकी, धनुष्य खाली ठेव बेटा. लक्षात आलं, ही मुलगी सामान्य नाहीये, ही साक्षात शक्ती आहे, ही जगत जननी आहे, ही भवानी आहे, ही परब्रह्माला मिळाली पाहिजे. म्हणून राघव, जो धनुष्याला उचलून धनुष्याला प्रत्यंचा लावेन, धनुष्याचे 2 तुकडे करेन, त्याला जानकी वरमाला घालणार. ठीक आहे गुरुदेव. गेले मिथिला नगरीमध्ये. विश्वामित्रजींचं, राघवेंद्र सरकाराचं सगळ्यांचं स्वागत झालं. आणि मग देशदेशीचे राजे आलेले. राजकुमारांची बसण्याची व्यवस्था एकीकडे, राजा महाराजांची बसण्याची व्यवस्था एकीकडे, सर्वसामान्य प्रजेला बसायला ठिकाण वेगळीकडे. आणि मध्यस्थानी हत्तीवरती अंबारीमध्ये बसून जानकी आली आहे. हातामध्ये धवल फुलांची माला आहे, पांढऱ्या शुभ्र फुलांची माळ लग्न प्रसंगी सीता मातेच्या हातामध्ये आहे. सीता मातेला पाहिलंय, फार सुंदर आहे जानकी माता. तिला पाहिलं, एक गोष्ट लक्षात घ्या, भगवानही फार सुंदर आहेत. म्हणजे स्वयंवर सोहळ्याच्या अगोदरच्या दिवशी पुष्प वाटिकेमध्ये सीतेनं रामाला पाहिलं होतं. आणि रामाला पाहण्या अगोदर सीतेच्या सख्यांनी सांगितलं होतं सीतेला, जानकी, अयोध्येचा एक राजकुमार आलेला आहे, फार सुंदर आहे ग तो. किती सुंदर आहे? खूपच सुंदर आहे. किती सुंदर आहे? पण एकदा पाहून येतं मग सांगते, कारण खालनच निघालेला आहे. मग वर माडीवरनं ती सखी पाहते, राम लक्ष्मण खालून चाललेले, तिनं वर्ण रामाच्या डोक्यावर फुलं टाकली. काय पडलं म्हणून रामानं वरती पाहिलं आणि परत पळत सुटली. राघव, जानकी, मैंने देखा है, राघव बहुत सुंदर है. अगं नेमके किती सुंदर आहेत? बहुत ही सुंदर है, सुंदर है. नेमके किती सुंदर? जानकी, जिन आंखों ने देखा ना, वो आंखें बता नहीं सकती, बोल नहीं सकती. जुबा बोल सकते हैं लेकिन जुबाने देखा नहीं. राघव इतने सुंदर है. जानकी, ज्या डोळ्यांनी पाहिलं ते डोळे बोलू शकत नाही, तर जे तोंड बोलते त्या तोंडानं पाहिलं नाही, एवढे राम सुंदर आहेत. भगवान खरंच सुंदर आहे.
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरीये. फार सुंदर आहे भगवान. भगवान सुंदर है. कान देऊ नाही का? भगवान सुंदर है. काही लोकांना स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असतो, त्यांनी ऐका. भगवान सुंदर है लेकिन हर एक सुंदर भगवान नहीं है. भगवान सुंदर है, देव सुंदर आहे, पण प्रत्येक सुंदर व्यक्ती देव आहे असं नाही. भगवान सुंदर है लेकिन हर एक सुंदर भगवान नहीं है. हनुमान जी बंदर है लेकिन हर एक बंदर हनुमान नहीं है. भगवान फार सुंदर आहे, अतिशय सुंदर आहेत देव. काही लोक मेकअप करून स्वतःला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात, पण ओढून ताणून आणलेलं सौंदर्य काही कामाचं नसतं. नैसर्गिक सौंदर्याची छापच काही वेगळी असते. काही लोक अशी रुबाबात असतात. 40 रुपये मीटरचंच कापड अंगावर घालू द्या, रुबाबात दिसतात. आणि काही ना रेमंडचा कपडा घालू द्या, बुजगावण्यासारखे दिसतात. नैसर्गिक सौंदर्याचा भाग. काही नाही किती साईड पिन करू द्या, पैठणी घालू द्या, इकडून पिन तिकडून पिन तिकडून पिन, असे पिना वगैरे लावलेले असतात. काहीच उपयोग नाही. आणि काही नाही सहज खांद्यावर पदर घेऊ द्या, लक्ष्मी सारख्या दिसतात. हा सहज सौंदर्याचा भाग आहे. तुम्ही मेकअप करू नका असं अजिबात म्हणत नाही. थांबायचं 4-2 दिवस, तुमचं अजिबात काही नाही. तुम्हाला अजिबात काही म्हणणार नाही मी, आणि तुमचं काही सांगतही नाही. तिकडे गेल्यानंतर मात्र तुमचं सांगू. बाहेर गेल्यानंतर. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चला, वेळ होतोय खूप. तर राम सुंदर. जानकीनं रामाला पाहिलंय. हा पती मिळावा ही मनामध्ये आस. सीता माता जेव्हा हत्तीवर अंबारीमध्ये बसून आली, सीता मातेला पाहिलंय. सगळ्यांना वाटतं की काय अप्रतिम सुंदर आहे जानकी, आपल्याला मिळावी. पण ऐकली वल्गणा. शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावल, 2 तुकडे करल, त्याला जानकी वरमाला घालणार. सगळे शांत. सीता आपल्याला नकोच का? हजारो मल्ल शिवधनुष्याला उडत होते तरी उडत नव्हतं. हे जेव्हा सगळ्यांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं शिवधनुष्य उचलणं एका राजकुमाराचं काम नाही. सगळे शांत झाले. तोच प्रसंग आपण पाहणार आहोत. झाकी समोर बोलवा. आणि मग हजारो मल्ल जेव्हा शिवधनुष्याला ओढत 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 तिथे मध्यभागावर सभेमध्ये घेऊन आले, शिवधनुष्य उभं केलं. शिवधनुष्य उभं झाल्यानंतर जनकजीनं वल्गणा केली, या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावेन, धनुष्याचे 2 तुकडे करेन, त्याला माझी जानकी वरमाला घालणार आहे. एकही राजकुमार उठून उभा राहत नाही. सगळेजण विचार करतायत हे धनुष्य उचलणं आपल्या हातातली गोष्ट नाहीये, कारण हे शक्य नाहीये. हजारो मल्लांना न ओढता येणारं शिवधनुष्य एक साधारण राजकुमार कसा उचलणार आहे? शक्य नाही. सगळे शांत बसलेले आहेत. सगळे विचार करतात की कोण धनुष्य उचलणार. आपल्याला सगळ्यांनाही आतुरता लागलेली आहे की रामानंच हे धनुष्य उचललं पाहिजे. म्हणून काही क्षण रामाचं भजन करू. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आता आपल्या या कथा मंडपामध्ये झाकी रूपात राम दरबार येणार आहे. राम दरबार येण्या अगोदर काही क्षण रामाचं भजन करणार आहोत. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि
विधि रहिए, वाहे विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, त्राहि विधि रखिए, वाहे विधि रखिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहे विधि कहिए, वाहे विधि रखिए। मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में। मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में। विधि का विधान जान, हानि लाभ सहिए, विधि का विधान जान, हानि लाभ सहिए। जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, ताहि विधि रहिए, वाहि विधि रखिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। जय हो जय हो। जय हो। हरि बोल। जिंदगी की डोर सो हाथ दीनानाथ के, महलों में राखे चाहे झोपड़ी में बास दे। धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए। जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। सीताराम हरि बोल। जय हो। चला चला। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए, वाहि विधि रहिए। त्या सभेमध्ये एक संकट आलं, एक विघ्न आलं. त्याचं नाव आहे रावण. रावण निघाला हा 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 करत रावण जनकजीच्या त्या सभेमध्ये आले. रावणाला आलेलं पाहिलं. सीतामाई थोडीशी घाबरली.
दुष्ट रावण का बरं खाला असेल? आई भगवतीची प्रार्थना केली, मा शिव सैन्य धनुष्यावर बसण्यासाठी पाठवा. आणि रावण म्हणतोय, जनकजी तुम्ही मला बोलावलं नाही, आता धनुष्य उचलतो आणि सीतेला प्राप्त करतो. रावणानं शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण धनुष्य उचलत नाही. उचलण्याचा प्रयत्न केला पण धनुष्य उचलत नाही. उचलण्याचा प्रयत्न केला पण उचलत नाही. 20 हातांचा प्रयोग केला आणि रावणानं धनुष्य थोडस उचललं, थोडस उचललं, थोडस उचललं, अर्ध्यात आलं आणि छातीवरती धनुष्य घेऊन धडामकन रावण जमिनीवरती कोसळला. सगळी सभा घाबरली. रावण पडला, तोंडातून रक्ताचा पाट वाहतो भाट भाट. जनकजी घाबरले, इथे कुणी क्षत्रिय नाहीये का? एक तरी क्षत्रिय इथे उठून उभे राहा आणि या शिवधनुष्याला उचला. आणि आपण क्षत्रिय नसाल तर जानकीची आशा सोडून निघून जा. राघवेंद्र सरकार पुढे आले आणि रामरायानं सहज धनुष्य उचललं आणि धनुष्याचे प्रत्यंचा लावलीये आणि धनुष्याचे 2 तुकडे केले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. टाळ्यांचा कडकडाट. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेवरं लीन्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामो रांजण संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासिम्या दीजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील तयासी पुसणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. भावाला दूर ठेवू नको तू बहिणीला परक मानू नको. आठवण ठेव तू आई बापाची ठवण ठेव तू आई बापाची साधली जन्मो जन्मीची जोडी साधली जन्मो जन्मीची जोडी साधली जन्मो जन्मीची जोडी. आईची माया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू. आईची माया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू. आठव तू आई बापा ठेव तू आई बापाची साधली जन्मो
जोडी नवऱ्याच्या आजीत रहा तू सासू सासऱ्याच्या सेवेत रहा तू नवऱ्याच्या आजीत रहा तू सासू सासऱ्याच्या सेवेत रहा तू आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू भावा बहिणीची साजरी जन्मोजन्मीची जोडी साजरी जन्मोजन्मीची जोडी साजरी जन्मोजन्मीची जोडी शुभमंगल सावधान आली लग्न घडी समीपणवरा येवोनिया वाघरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे लक्ष्मीपतेर्मंगलम शुभमंगल सावधान आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरू भावे सद्गुरु ते स्मरा गलबला कोणी नका हो करू चिंतावे कुलदेवते सिरदई एकाग्र चित्ते बसा वेदीच्या कलशासी सादर असा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सुलग्न सावधान इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवताचे चिंतन सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सावधान वाजंत्री सावचित्त सावधान वऱ्हाडी सावचित्त सावधान आकाशासी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 झुकले थोडे राम जानकी घाल गगना माझी देवकरांनी करती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे 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 प्रभु रामचंद्र भगवान की सीता मैया की लक्ष्मण भैया की पवन सूत हनुमान की हर हर महादेव।